नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वोट चोर, वोट चोरी हे नवे शब्द देशाला सापडलेत. खरं तर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये या शब्दाचा उच्चार त्यांनी केला होता, पण आज मात्र हा शब्द दिल्लीमध्ये घुमला. आणि याला कारण काय आहे? याला कारण आहे केंद्रीय निवडणूक आयोगावर होणारे आरोप. आज दिल्लीमध्ये संसदेमधल्या विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी एक मोर्चा काढला केंद्रीय निवडणूक आयोगावर. आणि याच आयोगावर काढलेल्या मोर्चामध्ये वोट चोरी या शब्दाच्या अनुषंगाने घोषणा देण्यात आला. मोर्चा कशासाठी काढला होता? तर मोर्चा काढला होता बिहारमधल्या SIR विरोधात. बिहारमध्ये निवडणुका होऊ घातल्यात आणि त्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्रीय निवडणूक आयोगानं बिहारमध्ये कार्यक्रम राबवलाय. हाच कार्यक्रमाचं नाव SIR असं आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. म्हणजे बिहारमधल्या सगळ्या नागरिकांना, जे बिहारमधले मतदार आहेत, त्यांना आपलं नागरिकत्व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सिद्ध करायचंय. त्याच्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं जी कार्यप्रणाली आहे ती सगळ्यांना सांगितलेली आहे. पण ज्या पद्धतीनं हे सगळं केलं जाणार आहे, ज्या प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता अपेक्षित केली जाते नागरिकांकडून, ज्या वेळामध्ये हा SIRचा कार्यक्रम राबवला जाणार आहे, त्या सगळ्याबद्दल विरोधकांना अनेक शंका होत्या. म्हणून त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या दरवाजापर्यंत पोहोचले. तिथे सुनावणीही सुरू झाली. मात्र तरीही SIRचा कार्यक्रम सुरू राहिला. त्यामधनं जवळपास 65 लाख मतदारांना बाहेर काढण्यात आलेलं. आणि हे मतदार कोण आहेत, त्यांना का बाहेर काढण्यात आलेलं, याची डिटेल माहिती आम्ही देणार नाही, असं केंद्रीय निवडणूक आयोग कोर्टामध्ये सांगते. एकूणच मतदार याद्यांमध्ये असलेले घोळ, मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केली जाणारी बनावट नावं, मतदार याद्यांमध्ये फोटोच्या आधारे समाविष्ट केले जाणारे बनावट मतदार, या सगळ्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्षेप घेतलेला आहे. त्या संदर्भात ते पत्रकार परिषदा घेत आहेत. आपण वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी करून माहिती गोळा केल्याचा दावा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. आणि हे एकाच मतदारसंघापुरतं आहे आणि बाकीच्या सगळ्या मतदारसंघांसाठी करायचं असेल तर त्यासाठी लागणारा डेटा, माहिती केंद्रीय निवडणूक आयोग आपल्याला देत नाही, असे आरोप राहुल गांधींचे आहेत. आणि त्यातच हा SIRचा नवीन मुद्दा. SIRच्या मुद्द्याला मात्र फक्त उत्तर भारतातल्याच नाही तर देशभरातल्या सगळ्या विरोधातल्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. आणि आज अनेक खासदार दिल्लीच्या रस्त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसले. या आंदोलनामध्ये नेमकं काय काय झालं ते आधी पाहूयात आणि मग बघूयात की यातनं प्रश्न नेमके काय निर्माण होतात आणि हा मुद्दा का महत्त्वाचा आहे. सुरुवातीला पाहूयात आज दिल्लीमध्ये खासदारांचं जे आंदोलन झालं त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट. बॅरिकेड्सवर चढलेल्या तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा आणि इतर महिला खासदारांच्या गराड्यात घोषणा देणाऱ्या प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव, पोलिसांसमोर रस्त्यात खुर्चीत बसून आंदोलन करणारे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेले राहुल गांधी आणि इतर खासदार. संसदेचं अधिवेशन सुरू असताना संसदेसमोरच्या रस्त्यावर आज सकाळी हे आंदोलन पेटलं. आणि या आंदोलनाचं कारण होतं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजपनं केलेली कथित मतचोरी. 300 MPs इलेक्शन कमीशन से मिलना चाहते हैं और कहते हैं कि हम डेलीगेशन लेके आएंगे, हम आपको एक डॉक्यूमेंट देना चाहते हैं. इलेक्शन कमीशन कहता है नहीं, 300 MPs नहीं आ सकते हैं. तो यही हालत है, क्योंकि डरते हैं 300 MPs आ गए और वहाँ पे सच्चाई निकल आई और हमने उनको थोड़ा जो उनके काम की सच्चाई है दिखा दी. दैट इज व्हाई. डरे हुए हैं, कायर हैं, सरकार कायर है. डरे हुए हैं, कायर हैं, सरकार कायर है. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय. मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून त्याचा मतदानामध्ये वापर केला जातो, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे. मागच्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी याबाबतचे काही पुरावेही सादर केले होते. त्यानंतर शरद पवारांनीही आपल्याला निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात 160 जागा जिंकून देण्याची ऑफर आली होती, असा दावा केला. या सगळ्याबाबत संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.
बिहारमध्ये मतदार याद्यांच्या बाबतीत SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम राबवला जातोय. यालाही अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे. संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता, ज्यामध्ये विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. पण पोलिसांनी अर्ध्या वाटेतच हा मोर्चा अडवला आणि खासदारांना ताब्यात घेतलं. क्या कहेंगे मैम, डिटेल करके पीएस हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी. तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे. बीजेपी एक्सपर्ट थी बोर्ड बनाने में, बोर्ड कटवाने में, और सबसे ज़्यादा फर्जी बोर्ड भी बीजेपी ने बनवाए. जब उन्हें वोट की कमी पड़ गई जीतने के लिए तो उन्होंने पुलिस आगे कर दी और इलेक्शन कमीशन को सबसे पहले उत्तर प्रदेश के बाई इलेक्शन को देखना चाहिए कि किस तरह सरकार ने इलेक्शन कमीशन को भी नहीं माना और हम इलेक्शन कमीशन से शिकायत करते रहे. इलेक्शन कमीशन ने कोई कार्रवाई नहीं की. राहुल गांधींनी केलेले सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचा भाजपचा दावा आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा या आरोपांची अद्यापही चौकशी केलेली नाही. राहुल गांधींनी शपथपत्र द्यावे, आरोपांचे पुरावे द्यावेत, अशा मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्या. मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा हा बिहार निवडणुकांपर्यंत तापणार हे स्पष्ट दिसते. आता सत्ताधारी त्याला कसं उत्तर देतात यावरच या वादाची पुढची दिशा ठरेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर दिल्लीमध्ये आज दुपारपर्यंत संसदेच्या परिसरामध्ये हा सगळा गोंधळ सुरू होता. बऱ्याचशा खासदारांना पोलिसांनी काही वेळासाठी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर सगळी परिस्थिती शांत झाली. पण दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्षांमधले खासदार एकत्र येणं, त्यांनी संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोर्चा काढणं, हा मोर्चा पोलिसांनी अडवणं आणि त्यानंतर अनेक खासदारांना ताब्यात घेणं हे नजीकच्या काळामध्ये बहुधा पहिल्यांदाच घडते, विशेषतः इतक्या मोठ्या संख्येनं खासदार समाविष्ट असताना. आता इतकं सगळं दिल्लीच्या संसदेच्या समोर घडल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या वतीनं नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या, सत्ताधाऱ्यांनी या मोर्चाकडे, या आंदोलनाकडे आणि विरोधकांच्या मागणीकडे कसं बघितलं तेही पहा. एक वैचारिक दिशाहीनता की और दुविधा की समूह कांग्रेस पार्टी और उसकी नेता राहुल गांधी बन चुके हैं. लोकतंत्र में उनकी कोई लोकलाज बची नहीं. अराजकता धीरे धीरे अहंकार के साथ मिलते हुए देश में एक अस्थिरता पैदा करने की एक सोची समझी रणनीति ये है. देखो, राहुल गांधी की नौटंकी शुरू है, लाफ्टर शो उनका शुरू है. पहले ईवीएम पे वो संशय लेते थे, अब ईवीएम में कुछ बदल नहीं हो सकता ये टेक्निकली प्रूव होने के बाद अब बोल रहे हैं कि वोटिंग लिस्ट में चोरी होगी. असल में वोटिंग लिस्ट की चोरी नहीं हो गई है, उनकी बुद्धि की चोरी हो गई है, उनको दिमाग की चोरी हो गई है. इसीलिए वो ढूंढते, वो कर्नाटक जा रहे हैं, वो हुलाहुल गांधी है. राहुल गांधी आणि काँग्रेस आघाडीचे सगळे खासदार वोट चोरीच्या नावाखाली रस्त्यावर उतरणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा मारणे. राहुल गांधी, तुम्हाला आयुष्यभर विरोधी पक्षात राहून काम करण्याचं जनतेने सांगितलंय ते करा. निवडणूक आयोग हा निपक्षपणे काम करतोय आणि म्हणूनच हिमाचलला तुम्ही निवडून येता, कर्नाटकात तुम्ही निवडून येता, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम गोड वाटतं, तेव्हा निवडणूक आयोग तुम्हाला गोड वाटतो. त्यामुळे तुमचा हा दुटप्पीपणा जनता ओळखतो नाही. आणि या सगळ्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात. विरोधकांनी SIRच्या विरोधामध्ये जी मोहीम उघडली आहे त्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का? केंद्रीय निवडणूक आयोग सातत्यानं विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा किंवा विरोधकांकडनं शपथपत्र मागण्यापेक्षा या सगळ्यावर एक थेट चौकशी का करत नाहीये? केंद्रीय निवडणूक आयोग विरोधकांनी मागितलेल्या अनेक गोष्टी त्यांना पुरवत नाहीये, माहिती देत नाहीये, हा दाव्यामध्ये तथ्य आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? या सगळ्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की केंद्रीय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि या संस्थेकडे या देशातील सगळ्या निवडणुका
या निपक्षपातीपणे प्रामाणिकपणे पार पाडल्या जाव्यात याची जबाबदारी आहे. त्यामुळे जर त्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तर मग केंद्रीय निवडणूक आयोग नेमकं उत्तर काय देतं हे महत्त्वाचं असतं. पण सध्या केंद्रीय निवडणूक आयोग हे कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची जरी उत्तरं देत असलं तरी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं अजून तरी स्पष्टपणे देत नाहीये. मात्र राजकीय प्रतिक्रिया याच्यावर बऱ्याच येतात. या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघजी. अवधूत सर नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. नमस्कार कविताताई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. ताई नमस्कार, आपलंही स्वागत. पत्रकार किरण तारे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. किरण सर आपलंही स्वागत. नमस्कार. शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसीताई आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके अगदी काही वेळात आपल्यासोबत जोडले जातील. त्या अगोदर आपण चर्चेला सुरुवात करताना किरण सर मला असं वाटतं की आज पत्रकारांसाठी खूप मोठा दिवस होता, कारण दिल्लीमध्ये अंदाज बांधला जातोय की 300 खासदार, नक्की संख्या किती आपल्याला माहित नाहीये, पण इतक्या मोठ्या संख्येनं खासदार संसदेच्या समोर येणं, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणं, तो मोर्चा पोलिसांनी अडवणं आणि अनेक खासदारांना त्यामध्ये काही वेळासाठी पोलिसांनी ताब्यात घेणं, ज्यामध्ये वयाची 80 पार केलेले शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारखे खासदार असणं, ही सगळी परिस्थिती मला वाटते गेल्या अनेक वर्षांमध्ये पत्रकारांनी सुद्धा इतका मोठा खासदारांचा मोर्चा कदाचित पाहिला नसावा. नाही, नक्कीच म्हणजे ही अभूतपूर्व परिस्थिती होती. खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांनी एकत्र येणं, रस्त्यावर उतरणं, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासारखे दिग्गज जे अगदी आपण त्याला म्हणतो की तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत, अशा लोकांनी रस्त्यावर येणं. तेव्हा तुम्ही उल्लेख केला शरद पवारांचा आणि मल्लिकार्जुन खरगेंचा. वयाची 80 वर्ष त्यांनी पार केलेत, पण खुर्चीमध्ये बसून त्यांनी रस्त्यात आंदोलन केलं. महुआ मोइत्रा सारख्या खासदार त्या परदेशामध्ये होत्या वर्षानुवर्ष, त्यांना भारतीय मातेचा गंध देखील नाही, अशा खासदार रस्त्यावर उतरणं, एका खासदारांना भोवळून पडणं, हे सगळं अनप्रेसिडेंटेड होतं. म्हणजे टीव्हीच्या भाषेमध्ये सांगायचं व्हिज्युअल्स खूप छान होते, त्याच्या मागचा ड्रामा खूप छान होता, लोकांना ते आवडलं पण असेल बघायला. आणि जवळपास सगळ्या विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणं हे मला वाटतं की सरकारसाठी एका दृष्टीने धोक्याची घंटा अशी आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा नाही यामध्ये मी जात नाही, पण विरोधी पक्ष कुठल्या तरी मुद्द्यावर एकत्र येतो या देशामध्ये हे याच्यात दिसलं आपल्याला. म्हणजे अखिलेश यादव त्यांच्यासारखा एका पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती बॅरिकेडवरनं उडी मारून जाते, हे चित्र फक्त आपण एकदा आठवून बघा परत एकदा. आपण जर व्हिज्युअल्स आपल्या प्रेक्षकांनी बघितले तर त्यांना असं वाटेल की त्यांना असं वाटू शकतं प्रेक्षकांना की हा एखादा सामान्य कार्यकर्ता असल्यासारखा पक्षाचा अध्यक्ष वागतोय, कारण त्यांना ते करावं लागतंय. विरोधी पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे यावत सगळे विरोधी पक्ष याच्यामध्ये सहभागी झाले. अगदी एखादा दुसरा कुठला अपवाद वगळता मला असं वाटत नाही कुठे याच्यापासून दूर राहिला असेल. ओके, मला मुद्दा एवढाच म्हणायचा आहे की या निमित्ताने विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतो आणि विरोधी पक्ष राहुल गांधींच्या पाठीमागे त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर एकवटलेला आहे हे चित्र उभं राहिलंय. परत सांगतो, राहुल गांधींनी मांडलेला मुद्दा योग्य का अयोग्य ही चर्चा आता नाही आहे. चर्चा काय आहे की राहुल गांधींच्या मागे विरोधी पक्ष सगळा उभा राहिला आणि राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते जरी असले तरी एवढी वर्ष ते विरोधी पक्षाचा आवाज नव्हते, ते याच्या पुढे विरोधी पक्षाचा आवाज म्हणून त्यांचं इमर्जन्स होणार आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्या गोष्टीचं निर्देशक म्हणून त्याकडे मी बघतो. बर, अवधूत सर, म्हणजे खरं तर भाजपचे प्रवक्ते म्हणून काही गोष्टी असतील ज्या तुम्ही नमूद करणारच आहात, पण जी परिस्थिती आता किरण तारे सरांनी सांगितली की विरोधकांच्या खासदारांनी इतक्या मोठ्या संख्येनं संसदेच्या बाहेर येणं, हे मला वाटते तुम्ही इतके वर्ष राजकारण बघत असताना तुम्हालाही फार अपवादानं किंवा क्वचित दिसलं असेल. मुद्दा आपण बोलूच नंतर, SIRचा मुद्दा आहे, मत वोट चोरीचा मुद्दा आहे, पण एकूण जी प्रक्रिया आज तुम्ही बघितली, जे आंदोलन बघितलं, तुमच्यातल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला काय वाटलं? संसद चालू आहे आणि संसदेमध्ये विरोधी पक्षाचे तेवढे खासदार आहेत जर राज्यसभा आणि लोकसभा पकडली तर, आणि त्यांनी तिकडे बसायचं तर ते खाली आले. तर त्याच्यामध्ये मला काही नवल वाटत नाही. 1975 साली जे संसदेच्या समोर आल्या त्याहून अधिक खासदार, अधिक नेते इमर्जन्सीमध्ये आतमध्ये होते, त्यामुळे हे असं चालायचंच. मला वेगळे मुद्दे मांडायचे आहेत. मुद्दा नंबर 1, खरं म्हणजे आज राहुल गांधींनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते निवडणूक आयोगाच्या विरोधात आहेत. आयोगाला प्रश्न विचारले आहेत. मी निवडणूक आयोगाचा प्रवक्ता नाही,
त्यामुळे मला निवडणूक आयोगाला डिफेंड करण्याची काही गरज नाहीये. परंतु याच्यामध्ये राजकारण आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची बाजू सुस्पष्टरित्या लोकांसमोर यावी म्हणून मी आता काही मुद्दे मांडेन. पहिली गोष्ट मी असं म्हणतो की राहुल गांधी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे सरकारवर आरोप केले, पण त्यातला एकही आरोप ते शेवटपर्यंत यशस्वीरित्या मार्गी लागू शकले नाही. ज्याला म्हणतात की त्याचं नॅचरल जस्टिस पर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम कधी केलेलं नाही. 2014 पासून आजपर्यंत एकूण 93 इलेक्शन गमावलेले राहुल गांधी आता बांगलादेशच्या मोहम्मद युनुसच्या भूमिकेमध्ये मला दिसत आहेत. मी आरोप करत नाही, परंतु मला संशय आहे की राहुल गांधींचे सर्व ऍडवायझर हे अर्बन नक्सलाइटशी संबंधित असावेत. माझा हा संशय आहे. मी जो आरोप केलेला आहे की हे राहुल गांधी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत, त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. चौकीदार चोर ही त्यांनी घोषणा दिली आणि सुप्रीम कोर्टात त्याबद्दल माफी मागितली. महात्मा गांधींचा खून RSS ने केला या स्टेटमेंटने त्यांनी माफी मागितली आणि RSS मधील संबंधितांनी केला असं त्यांनी स्टेटमेंट चेंज केलं. हिंडरबर्ग संबंधी त्यांनी आरोप केले, ते पुढे ते घेऊन जाऊ शकले नाहीत. पेगासस संबंधी आरोप केले, ते पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. EVM वर आरोप केले, ते पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ते उलटसुलट बोलले, त्याच्या केसेस चालू आहेत. पुलवामा बद्दल त्यांनी संशय व्यक्त केला, त्याच्यानंतर बालाकोट बद्दल त्यांनी पुरावे मागितले. पहलगाम मध्ये ज्यावेळी धर्म सांगून लोकांना मारलं तिथे ते उलट बोलले. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर तमाशा आहे हे ते बोलले. ट्रम्पने इंडियन इकॉनॉमी इज अ डेड इकॉनॉमी म्हटल्यानंतर ट्रम्पची री ओढली. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक ताशेरे ओढले का हायकोर्टाने की एखादा सच्चा देशभक्त अशी स्टेटमेंट देऊ शकत नाही. न्याय व्यवस्थेबद्दल, ईडी बद्दल, निवडणूक आयोगाबद्दल जे पुस्तक घेऊन सगळीकडे फिरतात ना, त्या पुस्तकामध्ये संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी वेगवेगळी न्याय व्यवस्था असो, आपल्या निवडणूक आयोग असो, अशा मूलभूत पिलर्सवरच हल्ला करायचं त्यांचं जे काम आहे हे अर्बन नक्सलाइटहून कमी नाही आहे. लोकांना सगळं कळतं आणि मला असं वाटतं की हे जेवढं ते करतील तेवढे ते जनतेच्या मनातून अधिक उतरत जातील. बर, ठीक आहे. तुम्ही 2-4 गोष्टी सांगितल्यात, त्याच्यात फक्त 1-2 गोष्टी मला सांगाव्याशा लागतील की तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केलात आणि त्यांना हॅबिच्युअल ऑफेंडर असं म्हटलं. खरं तर ही टर्म सत्ताधारी म्हणून तुम्ही विरोधकांच्या बाबतीमध्ये वापरू शकता, पण यातल्या काही मुद्द्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. जसं पेगासस आणि EVMचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात, ते तर केंद्र सरकारच्या चौकशीच्या अखत्यारीत येतात. त्याच्यावर फार तर विरोधी पक्षाने ते आरोप करू शकतात, त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही नंतर द्यालच. पुलवामा आणि बालाकोटचा उल्लेख तुम्ही केलात. प्रश्न असा उपस्थित होतो मग की याबद्दल काही प्रश्न विचारायचे की नाहीत. आणि एक करेक्शन फक्त करते, तुम्ही ट्रम्पनं केलेल्या विधानाबद्दल सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढले असं म्हटलं. फक्त करेक्शन हे करावं लागेल की राहुल गांधींचं ते विधान चीनच्या वक्तव्याबद्दल होतं आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं हे ताशेरे ओढले होते. प्रेक्षकांपर्यंत चुकीची माहिती जायला नको म्हणून इतकंच. आता आपण जाऊया त्याच्यानंतर जयश्री शेळके ताईंकडे. ताई, आजच्या मोर्चाबद्दलची तुमची प्रतिक्रिया, म्हणजे तुमच्या नेत्यांनी तर प्रतिक्रिया दिलेलीच आहे, पण या मोर्चामध्ये केल्या गेलेल्या मागण्या आणि त्यावर आज पोलिसांनी आणि एकूण यंत्रणेंनी तुम्हाला दिलेला प्रतिसाद, याबद्दलची तुमची प्रतिक्रिया. पहिलं तर मी आपले धन्यवाद मानते की आपण अँकर म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक चित्र रंगवलं गेलं राहुलजी गांधी यांच्याबद्दलचं चुकीचं जे काही पिक्चरायझेशन केलं गेलं ते आपण खोडण्याचा आणि सत्य बाजू मांडण्याचा जो काही या ठिकाणी प्रयत्न केला त्याबद्दल आपले आभार. मुळात संविधानाने निवडणूक आयोग जो काही आहे तो संविधानाच्या कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था त्या ठिकाणी त्याची निर्मिती करण्यात आली आहे कलम 324 अन्वये. आता सरकारच्या अखत्यारीतील ही एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. सरकारच्या अखत्यारीतील जरी असली तरीही सरकारचा हस्तक्षेप त्यामध्ये होऊ नये हे एक साधारणपणे अपेक्षित आहे. भारतामध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी सक्षम घटनात्मक स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाकडे आजवर पाहिलं गेलेलं होतं. दुर्दैवाने या मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी झाल्या आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी करण्यात आली, जो आरोप राहुलजी गांधी यांनी केलाय, ते सगळं पाहिल्यानंतर ही यंत्रणा स्वायत्त आहे का यावर प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला आहे.
आणि या संदर्भामध्ये फक्त राहुलजी गांधी बोललेत असं नाही, तर आपण हेही नाकारून चालणार नाही की याच निवडणूक आयोगाचे आधीचे आयुक्त जे होते, माजी आयुक्त OP रावत यांनीही यावर प्रश्न या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलेलं आहे ते मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आहे. OP रावत म्हणतात की जर कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने आरोप केले निवडणूक आयोगावर किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेवर तर त्यांची चौकशी ही त्यांच्या काळामध्ये केली जायची. ते ज्यावेळी निवडणूक आयुक्त होते त्यावेळी त्याची चौकशी केली जायची आणि त्याची जी काही वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर निवडणूक आयोगाच्याच मार्फत मांडली जायची. आज काय होतंय, आज ज्यावेळी एखाद्या पक्षाचा व्यक्ती त्या ठिकाणी आरोप करतोय, आज आरोप कोण करतंय मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे. आज देशाचा विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी ते काही कोणी उठून आरोप करतंय असं नाहीये, तर देशाचे विरोधी पक्षनेते जर त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित करत असतील तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्या ठिकाणी बांधील आहे. निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं, जे की निवडणूक आयोगाची वकिली करणारा भारतीय जनता पक्षच आजवर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आलाय. मुळात बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते निवडणूक आयोगावर आहे. निवडणूक आयोगाने आणि राहुलजी गांधी यांनी कुठलीही माहिती घेतली आणि सांगितली असं नाहीये. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवरची त्यांचीच अधिकृत माहिती आज लोकांसमोर मांडलेली आहे आणि त्यामधनं जे काही प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये एका पत्त्यावर 80-80 लोक राहत आहेत. अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्यांचे जे काही स्वतःचे फोटो आहेत अनेक मतदारांचे, ते मतदारांचे छायाचित्र त्या ठिकाणी नाहीयेत. अनेक मतदारांचा त्या ठिकाणी माहिती अपुरी माहिती आहे, म्हणजे कुठेतरी फक्त नाव आहे, पूर्ण नाव नाहीये, पत्ता नाहीये. एका घराच्या पत्त्यावर 80-80 मतदार आहे. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे 2019 ते 2024 या दरम्यान मतदारांची संख्या जी वाढली ती 32 लाख नवीन मतदार हे जोडले गेले. सगळी आकडेवारी काही समोर आहेच आणि त्याच्यावरच प्रश्न उपस्थित केले जातात. पण आजच्या मोर्चाचा मुख्य जो मुद्दा होता तो SIR होता, जो बिहारमध्ये राबवला जातोय. किरण तारे सर, SIRचा प्रामुख्यानं जर विचार केला तर त्याच्यामध्ये जसं त्या म्हणाल्या की बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे नागरिकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी ही नागरिकांवर टाकण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यातनं जे 65 लाख वोटर्स बाजूला काढले गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत दिली जात नाही असंही विरोधकांचं म्हणणं आहे. अर्थात या केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यात. आता प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि न्याय व्यवस्था सुद्धा निवडणूक आयोगाचं स्वायत्तता मान्य करते. घटनेच्या अनेक कलमांअंतर्गत निवडणूक आयोगाला प्रश्न न्यायालय सुद्धा विचारत नाही किंवा निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. असं असताना ही लढाई जर सुप्रीम कोर्टाच्या पारड्यात असेल, सुप्रीम कोर्टासमोर लढायची असेल तर मग विरोधक इतक्या मोठ्या संख्येनं ही लढाई रस्त्यावर का घेऊन येतात? हा फक्त राजकीय उद्देश आहे की भविष्यामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तो आहे? बिहारमध्ये काय झालं ना की बिहारमध्ये या सगळी ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर जी नावं वगळण्यात आली त्यात निवडणूक आयोगाने असं म्हटलं की या जी नावं वगळण्यात आली त्याच्यामध्ये बरेचसे बांगलादेश आणि नेपाळचे नागरिक आहेत, भारताचे नागरिक नाहीत म्हणून आम्ही त्यांची नावं वगळली. पण यानंतर निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाला आवाहन केलं होतं की तुम्ही पुढे या, त्याच्यावर आक्षेप नोंदवा आणि तुमचे जे काही आक्षेप असतील ते आम्ही सॉर्ट आउट करू. पण आता 10 दिवस होऊन गेलेत, कुठल्याही राजकीय पक्षाने आक्षेप नोंदवलेला नाही. जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत त्या नागरिकांनी इंडिव्हिज्युअली आपापल्या वैयक्तिक स्तरावर नोंदवलेले आहेत. कुठलाही राजकीय पक्ष, सत्ताधारी काय किंवा विरोधक काय, समोर आलेले नाहीत, ही फॅक्ट आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे की त्यांना प्रश्न तडीस लावायचा. प्रश्न तडीस लावायचा असेल तर त्याच्या मागचा जो काही लिगल कोर्स आहे तो पूर्ण होताना दिसत नाही. पण या निमित्ताने राज्य सरकार म्हणजे बिहारचं सरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या तिघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे सगळ्या देशातल्या विरोधकांसाठी फार सोपं काम आहे. त्याच्यामुळे 2 फायदे होऊ शकतात. एकतर विरोधी पक्ष आक्रमक आहे हे दिसतं आणि एखाद्या संस्थेवर किंवा त्या सरकारवर, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर सरकार बॅकफूटवर जातं. उत्तर देण्याची जबाबदारी सरकारवर येते किंवा उत्तर देण्याची जबाबदारी त्या निवडणूक आयोगावर येते. ते आता पूर्णपणे होताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे आता भलेही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणूक आयोगाचं कितीही समर्थन करत असले तरी त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने निवडणूक आयोगाला डिफेंड करता आलेलं नाही. त्यांचा डिफेंडचा पॉइंट काय असतो की राहुल गांधी काहीतरी अवास्तव बोलतायत,
असंबद्ध बोलताय, हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत, पण ज्या मुद्द्यांवर आक्षेप घेतलेला आहे ते मुद्दे खोडून काढता आलेले नाहीत. हा त्यातला सगळ्यात मोठा कच्चा दुवा राहिलेला आहे आणि त्या कच्च्या दुव्याचा पुरेपूर फायदा याच्यामध्ये विरोधक घेतात असं याच्यातलं माझं आकलन आहे. आता SIR ची ऍक्टिव्हिटी करायला हवी की नको हा वेगळा मुद्दा असू शकतो, पण ती ऍक्टिव्हिटी आणि आता राहुल गांधींनी जो काही दावा केला आहे की कर्नाटकमध्ये बोगस मतदार आहेत आणि बोगस मतदार होते, या दोघांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. तो कसा की जर बोगस मतदार होते असं राहुल गांधी म्हणत असतील कर्नाटकमध्ये, तर SIR ची ऍक्टिव्हिटी ही ती बोगस मतदार हुडकण्यासाठीच आहे. त्यामुळे एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या त्यांनी SIR ला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे पण कदाचित कुठला राजकीय पक्ष ओपनली त्याच्या विरोधात बोलत नसेल. त्यांनी फक्त एक आवाज उठवून द्यायची की असं अनेकांची नावं त्याच्यामधनं डिलीट केलेली आहेत, पण ज्यांची नावं डिलीट झालेली आहेत ते जेन्युइन आहेत की नाही हे कोणी बोलत नाहीये. आणि बिहारपेक्षा खरं म्हणजे हा मुद्दा बिहार तरी त्यात मानाने शांत आहे. बिहारपेक्षा अधिक तीव्रतेने आंदोलन पश्चिम बंगालमध्ये होत आहे, जिथे TMC सत्तेत आहे आणि सत्ताधारी पक्षाचं आंदोलन होत आहे. ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरलेत SIR त्यांच्याकडे होऊ नये म्हणून, त्यांच्याकडे ऍक्टिव्हिटी होऊ नये म्हणून. आसाम आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्य अशी आहेत की जिथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्या घुसखोरांना हुडकण्यासाठी याचा वापर होऊ शकतो, वोट बँक जाऊ शकते, ही त्याच्या मागची धास्ती आहे. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण आहे का तर आहे, याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा आहे का तर आहे, याच्यामध्ये लॉजिकल मुद्दा आहे का तर आहे. या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे आणि हा मुद्दा इतका किचकट आहे की निवडणूक आयोगाने खरं म्हणजे याच्यावर एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी आणि निवडणूक आयुक्तांनी स्वतःहून त्याचा खुलासा करायला हवा, तेव्हा हा विषय संपेल. बर, याच मुद्द्यावर मी जाईन अवधूत सरांकडे. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्यासोबत चर्चेमध्ये आता जोडले गेले आहेत. कपिल ढोके सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. सॉरी फॉर लेट. येस, तुम्ही उशिरा आलात, त्यामुळं आतापर्यंतच्या चर्चेचं थोडक्यात तुम्हाला सांगितलं पाहिजे प्रश्न विचारण्याच्या अगोदर. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, आज पहिल्या प्रतिक्रियेच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं की राहुल गांधी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. ते वारंवार भाजपवर आरोप करतात, सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात, कुठलाही आरोप ते सिद्ध करत नाहीत किंवा न्यायालयामध्ये गेलं तर आपल्या आरोपांपासून मागे येतात किंवा माफी मागतात. आणि राहुल गांधी यांचे सगळे ऍडवायझर हे अर्बन नक्षल असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधी यांच्या या सगळ्या इतिहासामुळे आज त्यांनी जे काही नवीन आरोप केलेले आहेत त्यामध्ये काही फार तथ्य नाही आणि ते यावरून सुद्धा माघारी फिरतील, याचं काही फार काळ ते पाठपुरावा करणार नाहीत, अशी भाजपची प्रतिक्रिया आहे. यावर तुमचं म्हणणं? मुळात या प्रवक्तेमध्ये आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, जे मार्गदर्शक आहेत, म्हणजे वयानं ज्येष्ठ आहेत, अवधूतजी वाघ सर. त्यांनी राहुल गांधींवरती टीका करताना सांगितलं, सर्वात प्रथम तर राहुल गांधी माफी मागतात. मी त्यांचा हा शब्द या ठिकाणी खोडून काढतो. माफी मागणं ही आमची संस्कृती नाही. माफी मागणारे तुमचे आदर्श आहेत, हे संबंध जगाला माहिती आहे, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपवर वारंवार आरोप करतात, आरोप सिद्ध करत नाहीत. यांना जर हा आरोप खोटारडा वाटत असेल, म्हणजे घटनेचं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे की आता लोकशाहीवरती गदा आलेली आहे. या देशामध्ये निवडणूक हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. प्रत्येकाच्या मताचं मूल्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे लोक ते नेहमी इतरांना सांगत असतो, पण आज त्याच मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, त्याच मतांची प्रचंड प्रमाणात अफरातफर होते आहे. हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीला फक्त काँग्रेस द्वेष आणि राहुल गांधीचा द्वेष जर दिसत असेल तर हे सगळ्यात पहिले दिशेदार आहे. मुळात राहुलजींनी केलेले आरोप जर खोटे असतील, त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसेल, तर माझं इथे बसलेल्या अवधूत वाघ सरांसमवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळ्या भाजपच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून दिल्लीतल्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांना आवाहन आहे, चॅलेंज आहे की राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स आकडेवारी मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ जो समजून सांगितला, हा खोटा ठरवण्याची हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तर ती त्यांनी दाखवली पाहिजे. आम्ही राजकारण सोडून देऊ. महादेवपुरा मतदारसंघात मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर घोळ झाला असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात याद्या जर खराब असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांची अफरातफर झाली असेल, तर मग निवडणूक आयोगाला त्याचं काम नीटपणे करायला लावणं, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणं, हे काय फक्त काँग्रेसची जबाबदारी आहे? काँग्रेस विचारत असेल, बरं लिमिट अशी आहे, हद्द अशी आहे की भाजपचे असल्यासारखे उत्तर देतात. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर प्रेस घेतली, राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार समजून सांगितला, लगेच देवेंद्र फडणवीस मीडिया समोर आले, राहुल गांधीवरती टीका केली, प्रचंड अस्वस्थ होते. मग हे सगळं भाजपच्या लोकांना का लागते? आजचा मोर्चा त्यांनी काय भाजपच्या कार्यालयावर काढला होता? निवडणूक आयोगावरती मोर्चा काढलेला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 300 खासदार हे मोर्चा घेऊन जात आहेत. आता खासदारांना जर हे महत्व देत नसतील, सरकार आजपर्यंत गल्लीतल्या कार्यकर्त्याचा आवाज
कार्यकर्त्याचा आवाज दाबायचे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे यांचे विश्वगुरु जर एखाद्या ठिकाणी सभा घ्यायला आले तर सकाळीच आमच्यासारख्या काँग्रेसवाल्यांना, आमच्यासारख्या विरोधी डाव्या विचाराच्या लोकांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये बसवणं हे आपण पाहत होतो. पण आता जे खासदार या देशात जनतेनं त्यांना निवडून दिलेला आहे, सर्वोच्च सभागृहात पाठवलेला आहे, अशा खासदारांना सुद्धा डिटेन करण्यापर्यंत सरकारची मजल गेली. काय चुकीचं विचारलं राहुलजींनी? राहुलजींनी निवडणूक आयोगाला विचारलं 4-5 महिन्यात 65 लाखापेक्षा अधिक मतं महाराष्ट्रामध्ये कशी वाढली, याचं उत्तर द्या म्हटलं. चूप. डिजिटलायझेशनच्या गप्पा मारतात, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया. नरेंद्र मोदी डिजिटलायझेशन, भाजप, एक मिनिट मला पूर्ण करू द्या. भाजपची लोक डिजिटलायझेशनच्या गप्पा मारतात आणि मशीन रिडेबल डाटा द्या म्हटलं तर निवडणूक आयोग त्या ठिकाणी कंटी मारतो, देत नाही. बरं, भाजपच्या लोकांमध्ये हिंमत आहे का? जर तुम्ही खरंच पारदर्शक आहात, तुमच्यामध्ये काही नाही. अवधूत वाघजी, एक मिनिट ताई, अवधूत वाघजी, तुमच्यासह आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे निवडणूक याच्या दुरुस्त करणं. डिजिटल मशीन रिडेबल डाटा द्या. तुमच्याच्यानं होत नसेल तर आम्ही काँग्रेसवाल्या आम्ही दाखवू त्यामध्ये काय चुका आहे, द्यायला काय अडचण आहे. तो डाटा मागितला की भाजपचे प्रवक्ते आम्हाला उत्तर देतात. म्हणजे मुळात या निवडणूक आयोगाच्या अफरातफरीमध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा सहभागी आहे, म्हणून त्यांना मिरच्या लागतात. डिजिटल इंडियाच्या गप्पा जर मला वाटतं तुमचा मुद्दा तुम्ही स्पष्टपणे मांडलात आणि त्याच्यातले अनेक जे एलिमेंट्स होते तेही तुम्ही स्पष्टपणे मांडलेत. अवधूत वाघ सर, आता या सगळ्याची उत्तरं तुम्ही द्याल, पण आता प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशी मला सांगितलं की तुम्ही काय निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला त्या अनुषंगानं प्रश्न विचारत नाहीये, पण तुम्ही एका पक्षाचे प्रवक्ते आहात. जर केंद्रीय निवडणूक आयोगावर असे आरोप होत असतील, मग ते कुणाकडनं होतात हा भाग आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात, पण एका पक्षाचे नेते प्रवक्ते म्हणून तुम्हाला हे वाटत नाही का की केंद्रीय निवडणूक आयोगानं जर काही आरोप होत असतील तर त्याची शहानिशा करावी आणि त्याच्यावर एक काय असेल ती माहिती देऊन टाकावी, म्हणजे मग अशा प्रश्न आणि त्यांना उपप्रश्न फुटणारच नाहीत? का केंद्रीय निवडणूक आयोगानं हे करू नये? एकदम चांगला प्रश्न आहे आणि एवढा सुंदर प्रश्न विचारल्याबद्दल तुमचं अभिनंदन. ताई, याच्या आधी किरण तारे साहेब बोलले, माझे मित्र आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते काय काय बोलतात, कसं कसं बोलतात, त्याचे त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदींना लोकांचे प्रश्न सोडवायला निवडून आणलेलं आहे. राहुल गांधींनी जे काही प्रश्न उपस्थित करतात बाहेर रस्त्यावर जाऊन, त्यांचं उत्तर देण्यासाठी निवडून नाही आणलेलं आहे. राहुल गांधी इतरांना प्रश्न विचारतात, पण त्यांना जर कोणी प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देत नाहीत, त्यावरून पळ काढतात. रॉबर्ट वाद्राच्या संपत्तीचा प्रश्न असो किंवा ड्युएल सिटिझनशिपचा प्रश्न असो किंवा गांधी परिवाराच्या संपत्तीचा प्रश्न असो किंवा नॅशनल हेराल्ड सारखा प्रश्न असो, राहुल गांधींनी कधी या प्रश्नावर उत्तरं दिलेली नाही. आता गंमत अशी आहे की ज्या निवडणूक आयोगावर राहुलजी टीका करतात त्याच निवडणूक आयोगाने 2004 साली, 2009 साली, 2014 साली, 2019 साली आणि 2024 साली 5 वेळा राहुल गांधींना प्रमाणपत्र दिलेलं आहे की राहुल गांधी या लोकसभेचे निवडून आलेले खासदार आहेत. 2024ला प्रियांका ताईंना दिलेलं आहे, सोनिया मॅडमना 99ला, 4ला, 9ला, 14ला, 19ला आणि आता 24ला राज्यसभेचं सर्टिफिकेट दिलंय. या फॅमिलीमध्ये 13 वेळा इलेक्शन लढवल्या गेल्या, त्यात 11 वेळा ते जिंकले आणि या 11च्या 11 वेळा जे सर्टिफिकेट मिळालंय ते निवडणूक आयोगाचं मिळालेलं आहे. हा मुद्दा नंबर 1. जर निवडणूक आयोग जर बेजबाबदार असेल, निवडणूक आयोग जर चोर असेल, निवडणूक आयोग जर अयोग्य काम करत असेल तर ही सर्टिफिकेट्स पण अयोग्य आहेत असंच म्हणावं लागेल. मुद्दा नंबर 2. आता निवडणूक आयोग ह्या 13 इलेक्शन्स लढले गांधी फॅमिली, प्रत्येक इलेक्शनच्या वेळी 2 ऍफिडेव्हिट द्यावी लागतात, एक संपत्तीचं आणि एक गुन्हेगारी स्वरूपाच्या आपल्या इतर गोष्टींचं. तर ऍफिडेव्हिट देणं आतापर्यंत तुम्ही 13 वेळा दिलेलं आहे. निवडणूक आयोग म्हणतो की तुम्ही एक नियमाप्रमाणे ऍफिडेव्हिट द्या. यू आर नॉट अबाउट द लॉ. कुठच्या पण सामान्य माणसाला निवडणूक आयोगाकडनं काही माहिती काढायची असेल तर त्याला एक ऍफिडेव्हिट द्यावं लागतं. त्यासाठी काही नवीन कायदा बनवलेला नाहीये. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे एक साधा ऍफिडेव्हिट द्या. माझा प्रश्न आहे की निवडणूक आयोगाची काही जबाबदारी फक्त खासदारांप्रती किंवा सरकारप्रती किंवा विरोधकांप्रती नाहीये, ती या देशाप्रती आहे. त्यामुळे जर होत असतील आरोप तर निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हरकत काय? सर्वांवर आरोप करतात, परंतु एकदा तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेलात एखाद्याची तक्रार द्यायला तर त्या तक्रारीचा बेस बरोबर आहे की नाही हे पाहावं लागतं. तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही कोर्टामध्ये ऍप्लिकेशन करता त्याच्यावर सत्य प्रतिज्ञा लिहून द्यावी लागते की मी आता दिलेली माहिती ही संपूर्णपणे खरी आहे
ऍज पर माय इन्फॉर्मेशन दिस इज ट्रू, हे द्यावं लागतं, कोर्टामध्ये द्यावं लागतं. तुम्ही काय गांधी फॅमिलीमध्ये जन्माला आलात म्हणजे तुम्हाला कुठचाही नियम लागू नाही असं नाही होत आहे. तुम्ही कोण लागून गेलात? सर्व 140 कोटी लोकांना जो नियम आहे तोच तुम्हाला नियम आहे. हु आर यू? तुम्हाला काहीतरी स्पेशल काहीतरी जायचंय का? ते दिवस निघून गेले. 140 म्हणजे असं आहे अवधूतजी की राहुल गांधी जोपर्यंत अफिडेव्हिट देत नाहीत, शपथपत्रावर त्यांच्या तक्रारी देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग उत्तर देणार नाही, असं आहे ना थोडक्यात. बरं, आता तुम्ही हे सगळं सांगितलं, त्याच्यामध्ये तुम्ही 2024 पर्यंतच्या निवडणुकांचा उल्लेख केला. फक्त याच्यात एकच गोष्ट बदललेली आहे 2024ला, ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे निकष, ज्यामध्ये आतापर्यंत विरोधी पक्ष नेते सहभागी असायचे ते आता मात्र नसणार आहेत. हा एक मोठा बदल झालेला आहे ज्याच्यावर राहुल गांधी यांनी बोट ठेवले. त्यामुळे ज्या केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना सर्टिफिकेट आतापर्यंत किंवा सगळ्यांनाच निवडून आलेल्या सगळ्या खासदारांना दिलं, त्या केंद्रीय निवडणूक आयोगात झालेला हा मोठा बदल दुर्लक्षित करता येण्यासारखा नाहीये. जयश्रीताईंकडे जाऊयात. जयश्रीताई, SIRच्या बाबतीमध्ये सातत्यानं विरोधक टीका करतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी याच्यात हेही मान्य करायला पाहिजे की ही लढाई प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टामध्ये, निवडणूक आयोगामध्ये लढायची. तिथे ती लढाई ठामपणे लढण्याच्या पासून तुम्ही मागे येताय. म्हणजे ते सांगतात की शपथपत्र द्या, ती शपथपत्र दिली जात नाहीये आणि मग रस्त्यावर मात्र गोंधळ होतोय. यानं काय साध्य होणार आहे? एक लक्षात घ्या की मतचोरीनंतर आता खरं म्हणजे इंडिया आघाडीचा किंवा या सगळ्या पक्षांचा आवाज दाबण्याचा, विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आपण म्हणताय की निवडणूक आयोग जर खरोखर स्वायत्त असेल आणि निवडणूक आयोग त्यामध्ये कुठेही गिल्टी नसेल, तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय निवडणूक आयोगाला बिहार निवडणुकीच्या संदर्भामध्ये की बिहार निवडणुकीतील 65 लाख मतदार जे वगळलेले आहेत त्या मतदारांची यादी सुप्रीम कोर्टाने मागवली. मग निवडणूक आयोगाने ती यादी सादर करायला हवी होती. ती यादी निवडणूक आयोग सादर करत नाही. या उलट राहुल गांधींनी जे काही सिद्ध केलंय, मतदान चोरीचा जो काही आरोप केलाय, तो आरोप मी आधीही सांगितलं की तो काही आरोप उठले आणि आरोप केला असं नाही. निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवरून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलंय. आज सुप्रीम कोर्टाला त्या 65 लाख मतदारांची यादी द्यायची सोडून उलट आता त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांचं प्रात्यक्षिक चुकीचं ठरवलं जातंय. हा सरळ सरळ लोकशाहीवरचा हल्ला आहे. आपणच म्हणाला 2024च्या आधीच्या निवडणुकांच्या मध्ये ज्यावेळी ही निवड प्रक्रिया व्हायची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची, त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग राहायचा. अचानकपणे बदल केला गेला आणि आता विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग या निवड प्रक्रियेमध्ये नसतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, पंजाब आणि हरियाणाच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये ज्यावेळी पंजाब हरियाणा हायकोर्टाने ज्यावेळी निवडणूक आयोगाला आदेश दिला, त्या संबंधित न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या संदर्भामध्ये 9 डिसेंबर 2024चा आदेश आहे की 17C आणि त्याचबरोबर CCTV फुटेज हे निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे उमेदवाराला. तर तातडीने इतक्या हालचाली झाल्या आणि 11 दिवसांमध्येच हा निवडणूक आयोगाने लगेच तो कायदाच बदलून टाकला. आता CCTV फुटेज 17C फॉर्म मिळत नाही. मी स्वतः बुलढाणा विधानसभेची महाराष्ट्रातली निवडणूक लढवलेली आहे आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये माझा अवघ्या 841 मतांनी पराभव झालाय. मी स्वतः हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे या संदर्भामध्ये. मी स्वतः त्या सगळ्या प्रक्रियेची सगळ्या प्रक्रियेमध्ये संबंधित आहे. त्यामुळे मला याची कल्पना आहे. तुम्ही सीसीटीव्ही आपण मतदान केंद्राच्या बाहेर बसवले जातात. निवडणूक आयोगाने का बसवले सीसीटीव्ही त्या ठिकाणी? कारण की त्यामध्ये एक निपक्षपातीपणा असला पाहिजे. एक मतदार हा वारंवार जाऊ नये, एका मतदाराने वारंवार मतदान करू नये, किंवा त्यामध्ये जर अशा प्रकारचा घोळ होत असेल तर ती चोरी पकडली जावी. यासाठी तुम्ही जर सीसीटीव्हीचा त्या ठिकाणी वापर करत असाल तर ते सीसीटीव्ही फुटेज देण्यामध्ये निवडणूक आयोगाला अडचण काय? आता अचानक नियम बदलला गेला आणि 20 डिसेंबर 2024ला तो नियम बदलला आणि अचानकपणे मग हे सीसीटीव्ही फुटेज गोपनीय झालं. याआधी ते मिळत होतं, याआधी दिलं जायचं आणि आता अचानकपणे ते गोपनीय झालं. या सगळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात संशय जो काही आहे तो निवडणूक आयोगावर निश्चितच येतोय. आणि या अगोदर जेव्हा ताई या चर्चा या कार्यक्रमामध्ये लक्षवेधीमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेस तो उपस्थित केला गेला होता, मशीन रिडेबल वोटर लिस्ट आणि सीसीटीव्हीचा सुद्धा. आज प्रामुख्याने SIRच्या मुद्द्यांवर चर्चा होते. अर्थात तो गणला जात असताना मतदार याद्यातल्या घोळांबद्दलचा मुद्दा सुद्धा दुर्लक्षित केला जात नाहीये. पण ढोके सर, तुम्हाला प्रश्न असा आहे की SIRच्या बाबतीत जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस किरण तारे सरांनी पण म्हटलं की जर 65 लाख नावं वगळल्याबद्दल विरोधी पक्षांचा आक्षेप असेल तर मग तो आक्षेप नोंदवला का जात नाहीये?
अवधूत सरही तेच म्हणतायत, शपथपत्र दिलं का जात नाहीये, आक्षेप नोंदवले का जात नाहीये, जर एखाद्या विहित नमुन्यामध्ये कार्यवाही करायची असेल तर त्याला बगल देण्याचा का प्रयत्न केला जातोय? म्हणजे फक्त काही पत्रकार परिषदा घेऊन किंवा मोर्चे काढून हा प्रश्न सुटणार आहे का? तर तो जिथून सुटणार आहे त्या वाटा का चोखळल्या जात नाहीये? तिथे का दुर्लक्ष होतंय काँग्रेसचं आणि विरोधी पक्षांचं? मुळात कविताजी, या चर्चेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर आज खऱ्या अर्थानं भाजपवाल्यांना म्हणजे भाजपवाल्यांकडे द्यायसाठी उत्तरं नाहीत. राहुलजींच्या प्रेसनं ते पूर्णपणे तोंडावर पडलेत असं दिसतंय. म्हणजे अवधूत सरांसारखा कधीही विषय न सोडून बोलणारे प्रवक्ते आज विषय सोडून बोलतात. यात सगळं काही आलं असं मला प्रामुख्यानं वाटते. अवधूत वाघ सर अतिशय मुद्देसूद विषयावर बोलत असतात, पण आज निवडणूक आयोग मशीन रिडेबल डाटा का देत नाही, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणं चुकीचं आहे का, असं विचारल्यानंतर अवधूत वाघ सर पार वड्रा फॅमिलीच्या प्रॉपर्टी पर्यंत जाऊन आलेत. म्हणजे विषयांतर कसं करावं आज अवधूत वाघ सरांकडून ती बंद होत असेल. आता दुसरी गोष्ट राहिलेली आहे, अफिडेव्हिट का देत नाही, का मागितलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर अभ्यास मोठ्या प्रमाणात करावा लागतो. ज्यावेळी राहुलजींना ही शंका आली त्यावेळी त्यांनी मशीन रिडेबल डाटा द्या अशा पद्धतीची मागणी केली. निवडणूक आयोगानं दिला नाही. कदाचित ते ज्यांच्या इन्फ्लुएन्स खाली असतील त्यांच्या म्हणण्यानुसार दिला नसेल, हे तेवढंच महत्वाचं आहे. जयश्रीताई आता या ठिकाणी बोलत होत्या, त्या सुद्धा या मतचोरीच्या प्रकरणातल्या व्हिक्टीम आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की 841 मतांनी त्यांचा पराभव झाला. मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे. आमच्या अकोला पश्चिम मतदारसंघात सुद्धा निवडून आम्ही आलो, पण ज्या ठिकाणी 12-15 हजार मतांनी यायला पाहिजे त्या ठिकाणी 1200 मताप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाला. अनेक ठिकाणी यांच्या मतचोरीच्या प्रकरणावरती हे आहे. आता राहुल गांधीजींनी एका म्हणजे मशीन रिडेबल डाटा दिला नाही, शेवटी आम्ही काही हार मानत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, सरांनी मगाशी म्हटलं राहुल गांधी माफी मागतात. राहुल गांधी माफी मागत नाहीत. राहुल गांधी माफी मागणारे तुमचे आदर्श, राहुल गांधींचे आदर्श नाहीत, हे त्यांनी सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. मग आता देत नाहीत म्हणून एक 7 फुटापेक्षा उंच थप्पी एवढे मोठे कागदपत्र भेटले. ते कागदपत्र वाचले, त्याचा अभ्यास केला आणि त्या कागदपत्रांच्या वाचनाअंती एका मतदारसंघात निवडणूक आयोगाचे SIR मधल्या वगळलेल्या 65 लाख नावांना जर तुमचा आक्षेप असेल तर त्याच्याबद्दलचा आक्षेप नोंदवला का जात नाहीये? आणि जर इकडे केंद्रीय निवडणूक आयोग सांगत असेल की द्या शपथपत्र आम्हाला, तर ते दिलं जा. म्हणजे शपथपत्र द्यायला खरंच काही अडचण आहे का? तुमचं सगळं मान्य आहे, पण मला सुद्धा माझं म्हणणं मांडू द्या ना चर्चेमध्ये. मला सुद्धा प्रेक्षकांपर्यंत माझं म्हणणं पोहोचू द्या ना. पण प्रश्नाचं उत्तर द्या ना. प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ना कपिल ढोके सर. असं कसं होईल? का जाहीर सभेचा कार्यक्रम थोडी नाही. शपथपत्र पूर्ण अभ्यास झाला की शपथपत्र सुद्धा दिल्या जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, न्याय व्यवस्थेवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह आहेत ना. म्हणजे कोर्टात जायला पाहिजे हे सांगतात, शपथपत्र निवडणूक आयोगच तुमचा हे आहे, ठीक आहे, तर त्याला उघडं करावं लागेल ना लोकांच्या नजरेत. देऊ ना शपथपत्र. आम्ही ही लढाई काही फार सोप्या पद्धतीने घेणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून अत्यंत जबाबदारीने सांगतो, ही लढाई आम्ही सोप्या पद्धतीने घेणार नाही. पहिले सखोलपणे अभ्यास करू, निवडणूक आयोगाला लोकांसमोर उघडं पाडू, जनतेसमोर खरं काय ते आलं पाहिजे ना. म्हणजे शपथपत्र द्यायचं काहीतरी विनाकारण अजून यांचे धंदे आपल्याला आधीचे माहिती आहे ना. म्हणजे निवडणूक आयोग असेल, ED CBI असेल, हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन कसे धंदे करतात आपण सगळ्यांनी पाहिलं आहे ना. कोर्टाच्या काय गप्पा मारतात. आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जर कोर्टात न्यायाधीश व्हायला लागल्या तर आपण सामान्य माणसानं कोणा द्यायला पाहिजे कोर्टाकडे? आणि हे हु आर यू म्हणतात राहुल गांधींना. अवधूत वाघ सर, आता मला एक सांगा कपिल ढोके, असं नाही होत. मला एक सांगा की शपथपत्र देणं हे तुम्हाला अडचणीचं वाटतंय का, की तुम्हाला द्यायचंच नाहीये? जर ते कायद्यानुसार देणं बंधनकारक असेल तर ते तुम्हाला द्यावं लागेल. आणि कुठल्या तरी व्यवस्थेवर तर विश्वास ठेवावा लागेल ना. किंवा मग तुम्हाला हे सांगावं लागेल की या देशातल्या सगळ्याच व्यवस्था विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाहीयेत म्हणून. बिलकुल अडचणीचं वाटत नाही. योग्य वेळी शपथपत्र सुद्धा दिल्या जाईल. आधी अभ्यास करू, या निवडणूक आयोगाला लोकांच्या नजरेत उघडं पाडू, जन आंदोलन निर्माण करू आणि योग्य वेळी कायदेशीर लढाई सुद्धा लढू ना. पण कायद्यावर सुद्धा एक पद्धतीचं नियंत्रण असलं पाहिजे. लोकांना सत्य माहिती आहे. ज्यावेळी कायद्याला माहिती असेल, न्यायालयाला माहिती असेल, त्यावेळी न्यायालय सुद्धा योग्य नाही करेल. यांच्या दबावाखाली येणार नाही. नाही, तुमचं काय मिळेल? तुम्हाला आधी लोकांमध्ये दबाव निर्माण करायचा आहे, लोकांमध्ये जायचंय आणि मग न्यायालयात जायचं, असं असेल तर मग तुम्ही त्याच्या अगोदर न्यायालयात गेलेलात. म्हणजे तुमच्या लढाईचा नेमका उद्देश काय? जर तुम्हाला खरंच केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तरदायित्व म्हणून सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला आहेत त्या किमान नियमांचं पालन तर करावं लागेल ना. असं कसं होईल की आम्ही म्हणजे तुम्ही इतकी मोठी पत्रकार परिषद घेतली, तुम्ही एवढा मोठा मोर्चा काढला असं सांगता आणि मग तुम्ही म्हणता आम्ही शपथपत्र देणार नाही.
देणार नाही कोणी म्हटलं? मला सांगा ना, म्हटलं का कोणा काँग्रेसच्या तुम्ही माणसाने असं देत नाही म्हटलं म्हणून? की वेळ आल्यावर देईन, म्हणजे आता तर देणार नाहीच अहो, ना. मला एक सांगा, प्रश्नांची तुम्ही निवडणूक आयोगाला विचारता का प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत म्हणून? शपथपत्र द्या. शपथपत्राची काही भाजपचे लोक कशाला सांगतात शपथपत्र द्या म्हणून? अहो, आम्ही आता शपथपत्र आमच्या वतीने देऊ भाजपनं आम्ही कुठं शपथपत्र. मागितलंय? केंद्रीय निवडणूक आयोगानं मागितलं. निवडणूक आयोग मागते तुमच्याकडे. आधीच्या चॅनलवर मी चर्चेला होतो, त्या ठिकाणी भाजपचे प्रवक्ते म्हणत होते इतकी काळजी असेल तर शपथपत्र द्या. अहो, अनेक त्या लोकं चॅनलचं बोलतात उत्तर बोलताना. तिकडे द्या कपिल डोकेजी. इथे आता मी प्रश्न तुम्हाला विचारते की केंद्रीय निवडणूक आयोग मागते ना शपथपत्र, देत का नाही? म्हणजे त्यात खरंच काही अडचण असेल तर तशी सांगा. काहीच अडचण नाही, योग्य वेळी. पण आम्हाला अभ्यास करू द्या ना, आम्हाला अभ्यास समजू द्या. देऊ ना शपथपत्र. म्हणजे फक्त कायदा सुद्धा एक प्रकारे आम्ही खरे आहोत हे आम्हाला कायद्याला आधी समजून सांगावं लागेल ना. शपथ नाही तर शपथपत्र घेतलं उगाच कुठेतरी गुंडाळलं असं नको ना होला. माझं म्हणणं आहे, तुम्ही यांना का विचारत नाही? राहुल गांधींनी जाहीर केलेली आकडेवारी यांना जर खोटी वाटत असेल, यांनी सिद्ध करून दाखवावी. याद्यांमध्ये मला एक सांगा, या देशाची लोकशाही आता शेवटच्या घटका मोजत आहे. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, मतदान प्रक्रियेत घोळ होतो आहे. कपिलजी, आणि त्या मी मतदार माझं याद्या याच्याबद्दल दुरुस्ती करण्यासाठी- कुठलंही एक दुमत मिनिट नाहीये. ताई, मला बोलू देता का? कपिलजी एक गोष्ट मला तुम्हाला स्पष्ट करून सांगू देत की जे मुद्दे राहुल गांधींनी मांडलेत ते खोटे आहेत, चुकीचे आहेत असं इथं कुणीही म्हणत नाहीये. राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये विरोधी पक्षनेता जर असे मुद्दे मांडत असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगानं जबाबदारीनं त्याला उत्तर दिलंच पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा सांगते की केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तरदायित्व हे फक्त सत्ताधाऱ्यांपुरती, सरकारपुरती, विरोधी पक्षांपुरती, खासदारांपुरती मर्यादित नाहीये. फक्त प्रश्न राहुल गांधींचे नाहीयेत. जर तेच प्रश्न इतरांच्या मनामध्ये येत असतील, एक नागरिक म्हणून तुमच्या माझ्या मनामध्ये येत असतील तर त्याची उत्तरं निवडणूक आयोगाकडनं मिळाली पाहिजेत ना. लोकशाही प्रक्रियेमध्ये ते व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याच्याबद्दल कुणीही असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे किंवा ते होऊ नये म्हणून. ते व्हायलाच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. प्रश्न हा आहे की ते होत असताना जर आरोप होत असतील आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही नियम असतील तर त्यांचं पालन व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा. आणि ते जर होत नसेल तर त्याच्यासाठीचाच प्रश्न आहे. प्रश्न विचारतो याचा अर्थ मुद्दे बेदखल करतो असं मुळीच नाहीये. मुद्दे व्हॅलिड असतील तर ते व्हॅलिड असणारच आहेत आणि त्याची उत्तरं यायलाच पाहिजेत. शायना एनसी ताई आता आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या. ताई, खूप उशिरानं तुम्ही चर्चेमध्ये सहभागी होताय. हो, बरं, चला, वेळ तर संपली आहे पण तुम्ही आला आहात चर्चेत, त्यामुळे मला तुमची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल. आजच्या एकूण सगळ्या याच्याबद्दल बरेचसे मुद्दे आजच्या चर्चेमध्ये आले, पण तुमची आजच्या मोर्चाबद्दलची पण प्रतिक्रिया द्या आणि तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल तेही सांगा. बघा, आमच्या पक्षाचं म्हणायचं हे आहे की तुमच्याकडे कुठे पण काय दाखल करायचं आहे तर तुम्ही ते दाखल करा ना. तुम्ही एक कंप्लेंट सुद्धा नाही दिलं इलेक्शन कमिशनला किंवा आदरणीय कोर्टमध्ये. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की फक्त बडबड करायचं तर किती. आता बघा, इलेक्शन कमिशननी स्पष्टीकरण दिलं की राहुल गांधी शायनाताईंचा आवाज नाही पोहोचत आहे. आपण अगदी 5-1 सेकंद वाट बघूयात. ताई, येतोय माझा आवाज? आय थिंक कनेक्शन तुटले. आपण किरण तारे सरांकडनं शेवटची कमेंट घेऊयात आणि मग या चर्चेच्या शेवटाकडे येऊत. किरण तारे सर. आता काय याच्यामध्ये गंमत अशी आहे ना की सत्ताधारी पक्ष काय किंवा विरोधी पक्ष काय हे राजकारण करणारच. मुद्दा हा आहे की आता काँग्रेसचे प्रवक्ते जे म्हणत होते ना, त्यात मला थोडी शंका यायला लागली की त्यांनी काय म्हटलं की निवडणूक आयोगाला उघडे पाडण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे निवडणूक आयोगाच्या क्रेडिबिलिटी बद्दल शंका निर्माण करण्याचं काम ते करतायत. न्यायालयीन लढाई ते नंतर लढणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा काय काम करायचं तर निवडणूक आयोगाला त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं. ही मी आधी म्हणलो त्याप्रमाणे विरोधी पक्षाची ही स्ट्रॅटेजी आहे. इन्स्टिट्यूशन्सला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा, इन्स्टिट्यूशनला सरकारला बॅकफुटवर ढकला आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं राजकारण खेळायला लागा. ही स्ट्रॅटेजी क्लिअरपणाने दिसते. येत्या 2 वर्षामध्ये देशभरामध्ये सगळीकडे मोठ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मग ते बिहार असेल, तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, या सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत जिथे विरोधी पक्षांना जिंकण्याची संधी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे गुजरात किंवा महाराष्ट्रासारखे राज्य जिथे भाजप सत्तेत आहे त्यांना अजून वेळ आहे. पण जी राज्य वर्षानुवर्षे विरोधी पक्षांच्या ताब्यात आहेत तिथे निवडणुका होऊ घातल्यात आणि ती राज्य आपल्या ताब्यात राहावीत आणि त्या निमित्ताने आपला वरचष्मा राष्ट्रीय राजकारणामध्ये कुठेतरी यावा हा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. चुकीचा आहे का तर अजिबात नाही. हे राजकारण आहे. राजकारणामध्ये असे सगळे प्रयत्न करायचे असतात. मी फक्त त्याचं अनालिसिस करून सांगतो की ते का करतायत. हे निवडणुका आहेत. निवडणुकांच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात.
हे जर राजकारण्यांनी केलं नाही तर ते राजकारणी कसले, म्हणजे त्यांचा तो धंदाच आहे, त्यांचा जो व्यवसाय आहे. राजकारण्यांनी हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मुद्दा याच्यामध्ये असं आहे की या सगळ्या राजकारणामध्ये इन्स्टिट्यूशनची क्रेडिबिलिटी राहते की नाही? हा प्रश्न आहे. हा तुम्हाला खूप न्याय व्यवस्थेवर महत्वाचा मुद्दा आहे प्रश्नचिन्ह- किरण सर, की आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं काय आहे की लोकशाही ही प्रक्रिया जेव्हा राबवली जाते तेव्हा ती काय आपसूक नाही राबवली जात. तिचा पाया या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतात, या संस्था असतात, या घटनात्मक संस्था असतात, त्यामध्ये काम करणारी लोक असतात, विविध पदं असतात. पण जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी समोर येतात त्यावेळेस हा पाया डळमळीत होतोय की काय अशी शंका निर्माण व्हायला लागते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाबतीत ही शंका वारंवार येते, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख असणारे आयुक्त निवडण्याच्या बाबतीमध्ये झालेला बदल, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगावर झालेले वेगवेगळे आरोप, मग ते मतदार याद्यांच्या संदर्भात असतील, ज्या प्रकारे मतदानाची प्रक्रिया राबवली गेली त्या संदर्भात असतील. पण फक्त आरोपांनी प्रश्न भागत नाही. आरोप काही केंद्रीय निवडणूक आयोगावर आज नाही होत आहेत, या अगोदर सुद्धा झाले. पण जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप होतात त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे जनसामान्यांसाठी, भारताच्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असतं. यावेळेस मात्र ते होताना दिसत नाहीये. यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोग उत्तरं देण्यापेक्षा जास्तीत जास्त माहिती तुमच्या माझ्यापर्यंत, राजकीय पक्षांपर्यंत पोहोचणार कशी नाही याची काळजी घेते की काय, कायम नन्नाचा पाढा वाचते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि जर काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत असेल तर मग काहीतरी काळबेर आहे अशी शंका कुणाही सामान्य माणसाच्या मनामध्ये येईल, मग तो निवडणूक आयोग का असेना. मग आता निवडणूक आयोगाच्या बाबतीत जर हे होत असेल तर सत्ताधारी काय आणि विरोधक काय ते त्यांना प्रश्न विचारले जाणार तेव्हा उत्तरं देणारच, ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारच, मग ते कुणीही असोत, कुठल्याही पक्षाचे असू देत. पण जेव्हा प्रश्न घटनात्मक संस्थांचा येतो त्यावेळेस घटनात्मक संस्थांनी लोकांच्या प्रति उत्तरदायी असलच पाहिजे. आणि केंद्रीय निवडणूक आयोग जोपर्यंत त्यांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देत नसेल आणि फक्त कायदेशीर फासे फेकत असेल, कायदेशीर नियमांच्या जाळ्यांमध्ये सगळ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर मग निवडणूक आयोगाची नीती नेमकी काय आहे, त्यांना नेमकं काय करायचं आहे याबाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण होतील. आणि हे प्रश्नचिन्ह जोपर्यंत निवडणूक आयोग पुसून टाकत नाही तोपर्यंत या चर्चा होत राहणार आणि व्हायलाही पाहिजेत. कारण याच चर्चा होत राहणं, प्रश्न विचारत राहणं हे सुदृढ आणि जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.